मंत्री महोदय यांना परेड निरीक्षण करण्याची विनंती केलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री एकनाथजी शिंदे हे परेड निरीक्षणासाठी रवाना होत आहेत. परेड कमांडर आहे श्री शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ ठाणे शहर यांच्यासोबत परेड निरीक्षणासाठी माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे हे निघालेले आहेत. प्लाटूनचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरपणा आजच्या या दिवशी देशभक्तीच्या भावनेनं ओसंडून वाहतोय आणि ही तेजाची झळाळी सर्व प्लाटूनच्या चेहऱ्यावर चमकून उजळलेली आहे. आणि यांचंच परेडचं निरीक्षण करण्यासाठी माननीय मंत्री महोदय निघालेले आहेत. सोबत आहेत परेड कमांडर
श्री शैलेशजी काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ ठाणे शहर. आजच्या या सोहळ्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर श्री कृष्णजी पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणजितजी यादव, याचप्रमाणे माननीय आयुक्त महानगरपालिका ठाणे, पोलीस आयुक्त ठाणे श्री आशुतोषजी डोंबरे हे उपस्थित आहेत. पोलीस सहायुक्त ठाणे हेही उपस्थित आहेत. मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित आदरणीय उपजिल्हाधिकारी श्री हरिश्चंद्रजी पाटील, सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे परेड कमांडर यांच्या समवेत परेड निरीक्षण करतायत. अतिशय सुंदर रम्य असा हा देखावा. सूर्याची कोवळी सोनेरी किरणे आज देशभक्तीनं भारावलीत आणि दिमागदार पोशाखात उभ्या असलेल्या प्लाटूनच्या चेहऱ्यावर त्याची झळाळी अभिमानानं न्हावून निघाली आहे. त्यांचा हा दिमागदार नजारा पाहून माननीय पालकमंत्री ठाणे श्री एकनाथजी शिंदे यांचंही मन प्रफुल्लित झालंय. ही सर्वोच्च मानवंदना, शिस्तबद्ध सलामी. ही सलामी म्हणजे राष्ट्रप्रती निष्ठा आणि संविधानप्रती आदर आणि लोकशाही मूल्यांप्रती समर्पणाची गौरवपूर्ण अभिव्यक्ती आहे. आजच्या या गौरवशाली दिवशी आणि पावन प्रसंगी आजच्या ध्वजवंदन व भव्य परेड समारंभामध्ये सर्वजण भारतीय संविधानाची महानता, राष्ट्रीय एकतेची ताकद आणि शिस्तीचं महत्त्व याचा साक्षात्कार अनुभवत आहेत. आजच्या या सोहळ्यामध्ये सर्व प्लाटूनमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सुंदर गणवेश, त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हा चेहऱ्यावर झळाळून निघतोय. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे हे परेड कमांडर श्री शैलेशजी काळे यांच्या समवेत परतत आहेत. सुंदर असा हा सोहळा आजचा 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. माननीय पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मुख्य मंचावर यावं. आजच्या या सोहळ्याला संबोधित करण्याची विनंती आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या या सोहळ्याला संबोधित करण्याची विनंती मी माननीय पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांना करत आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, मान्यवर, सर्व अधिकारी, समाजसेवक आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि स्वराज्याचा मंत्र दिला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली. या भूमीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शेतकरी हिताचा कानमंत्र दिला. या भूमीला क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं. या भूमीचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला. देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो. आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला
महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं. SM जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेजे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद, अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे. जिथे कष्टाला मान आहे तिथेच महाराष्ट्र महान आहे. ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतं आहे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातो. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला. आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली. बदलते ऋतू, बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृहउद्योग करू लागले, व्यवसाय करू लागले. त्यातून कुटुंबाची, गावाची आणि राज्याची आर्थिक भरभराट होती आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच आपण पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली. आणि आज आपण या ठिकाणी आपला आजचा विकास जर जो आहे तो कायम राहिला तर पुढील 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकू शकतो. आपण देशातील पहिली $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होईल असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु एखादं राज्य म्हणजे काही केवळ आर्थिक औद्योगिक प्रगती नव्हे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याला सांस्कृतिक दृष्ट्या एक चेहरा दिला. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा, मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प केला. मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे. छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो. मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे. मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे आपल्याला फडकवायचा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो. आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं आलं आहे. ई-ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालं आहे. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचा सुद्धा या बाबतीत गौरव झालेला आहे. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. एकूण 1000पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5,500पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामविकासात माझी वसुंधरा अभियानात ठाणे जिल्ह्याला राज्यात 2य क्रमांक मिळाला आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावामध्ये रस्ते, सौर दिवे, CCTV, आरोग्य शिबिरं अशा अनेक सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या नागरिकांना मिळत आहेत. ठाणे जिल्हा शेतीच्या बाबतीत सुद्धा नवनवीन उपक्रम आखतो आहे. प्रगत शेतकरी आपल्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय. यावेळेस विविध योजनांमधून 46 शेतकऱ्यांना नवीन विहिरी देण्यात आल्या. आधुनिक शेती पद्धती आणि पारंपरिक बियाणांचं संवर्धन
यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढत आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची देखील चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. सुमारे 1,500 रुग्णांना घरपोच सेवा या ठिकाणी आपण दिली जाते आहे. सिकलसेल अभियानात 6 लाख तपासण्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे HPV लसीकरण करून हजारो मुलींना कर्करोगापासून वाचवण्याचं काम या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम यात सुरू आहे. आजपासून आरोग्य विभाग महा डायलिसिस योजना राबवत आहे. 12 डायलिसिस केंद्र सुरू केली जाणार आहेत. एक केंद्र बदलापूरला असेल. शिक्षण क्षेत्रात मिशन भरारीमध्ये नुकतेच ठाणे जिल्ह्यातले 59 विद्यार्थी इस्रोला रवाना झाले. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पिंक रूम उपक्रमातून मुलींसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण होतं आहे. कौशल्य विकास, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनांचा फायदा मोठ्या प्रमाणावर युवकांना होतो आहे. ठाणे जिल्ह्यातले खेळाडूसुद्धा सगळीकडे चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या टॅलेंटला देखील आपण प्रोत्साहन देतो आहे. आपण क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या 9 शाळांना प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिलं आहे. मिशन लक्षवेध या खेळाडूंना खूप उपयोगी ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच महापालिका आता नव्या उत्साहाने नव्या दमाने या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत. विशेषतः स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्ते आणि अशा नागरी सुविधांकडे त्या लक्ष देत आहेत. नवी मुंबई पालिकेने प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावला आहे. आज आपल्याला माहिती आहे देशात जनगणना सुरू झाली आहे. ही देशातली पहिली डिजिटल जनगणना आहे. 16 मे पासून पहिल्या टप्प्यात प्रगणक आपल्या घरांना भेटी देतील. त्यांना अवश्य सहकार्य करा असं आवाहन विनंती देखील मी या निमित्तानं करतोय. नागरिकांना स्वतःसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरून माहिती भरता येईल. प्रशासन आणि सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडीलच. ठाणेकर नागरिक जागरूक आहेत. ते आपलं कर्तव्य एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडतील याचा मला विश्वास आहे. गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपण सगळे ठाणे परिसरामध्ये चाललेल्या विविध विकास कामांचे साक्षीदार आहोत. ठाणे मेट्रो असेल, ठाणे बोरिवली टनेल असेल, फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार असेल किंवा मीरा भाईंदरला सुरू झालेली जिल्ह्यातली पहिली मेट्रो असेल. ठाणे विकासाच्या बाबतीमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतोय याचा आनंद आहे. वडाळा घाटकोपर ठाणे मीरा भाईंदरचा मेट्रो लूप तयार होतो आहे. ठाणे भिवंडी कल्याण अंबरनाथ तळोजा मार्गे दुसरा लूप नवी मुंबईशी जोडला जातो आहे. MMR मधल्या 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि त्यामुळे नागरिकांना देखील अतिशय त्याचा फायदा होईल. ठाण्यात आपण अंतर्गत मेट्रो देखील करतोय. ही मेट्रो मुख्य मेट्रोला जोडली जाईल. मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपण पॉट टॅक्सीचा देखील नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ देखील झाला आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एका बैठकीमध्ये सुतोवाच केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी देखील पॉट टॅक्सीच्या माध्यमातून आपण करतोय. या ठिकाणी रुंद रस्ते, मेट्रो, पॉट टॅक्सीमुळे प्रवास अतिशय सुकर होणार आहे. ठाणे शहराची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडचं काम युद्धपातळीवर वेगाने सुरू आहे. हा मार्ग ठाणे शहराच्या बाहेरून जाणारा आहे. त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरं देण्याची जबाबदारी आहे. परवडणारी घरं ही आमची प्रायोरिटी आहे. ठाण्यात क्लस्टरच्या कामांना सुरू झालेली आहे. मुंबईप्रमाणे ठाणेसुद्धा झोपडपट्टी मुक्त करायचं आहे. विकास होत राहील, मात्र पर्यावरणाचं संरक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ठाणे शहरात हरित पट्टे जास्त आहेत. त्यामुळे ठाणे शहराचं तापमान इतर शहराच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळे ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी आणि इतर महापालिकांना दरवर्षी 1 लाख वृक्ष लागवडीच्या सूचना दिलेल्या आहेत. परवाच आम्ही मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेतला. राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोठी मोहीम, मोठं अभियान या ठिकाणी उचललेलं आहे आणि या ठाणे जिल्हा यात निश्चितच या वृक्ष लागवडीमध्ये अग्रेसर असेल असा मला विश्वास आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या अशा काळू धरणाच्या कामाला देखील वेग देण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. त्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये आपण MMRDAच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटकडे वर्ग केलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना आम्ही भूसंपादनाच्या बाबतीत विश्वासात घेतलं आहे. त्यांचे सहकार्य अवश्य मिळतं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होईल असा हवामान खात्याच्या विभागाने अंदाज दिला आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचं योग्य नियोजन आपल्याला
व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत, पण पाणी बचत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं वेगाने पूर्ण करून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिलेले आहेत. परवाच्या झालेल्या बैठकीमध्ये देखील पाण्याच्या साठे पाणलोट क्षेत्र जे आहे ते अधिक विस्तीर्ण करणं, खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, त्याचा साठा क्षमता वाढवणं याच्या देखील सूचना दिलेल्या. त्यामध्ये CSRच्या माध्यमातून देखील सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी कृषी विभाग देखील चांगलं काम करतो आहे. ठाणे ही आपली कर्मभूमी आहे आणि मला या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याचे धडे मिळाले. पण आमचा अजेंडा राजकीय नाही तर विकासाचा अजेंडा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात ठाणे पॅटर्न देशासाठी आदर्श ठरेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. समृद्ध भारतासाठी आपल्याला समृद्ध ठाणं घडवायचं आहे, समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. या महाराष्ट्र दिनी आपण पुन्हा एकदा शपथ घेऊया. या राज्याला अधिक प्रगत, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी आपण सर्वजण एक दिलाने, एकजुटीने आणि भक्कमपणे आपण काम करत राहू. परवाच एक कविता वाचली, ती ऐकून मी आपल्या भाषणाचा समारोप या ठिकाणी करतो. मर्द रांगडा दख्खनी उभा दिसे पैलवान महाराष्ट्र, मर्द रांगडा दख्खनी उभा दिसे पैलवान महाराष्ट्र, जगी महान रत्नांची खान असा गुणवान महाराष्ट्र, गात अभंग ब्रह्म पांडुरंग जगी प्रज्ञावन महाराष्ट्र, वाजे संबळ नाचे लेजी नाळ टाळ मृदुंग महाराष्ट्र, देश संकटी धावतो रणी उभा सेवेशी महाराष्ट्र, पिढी संपती युगे लोटती तरी पुढे चाले महाराष्ट्र, असा आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून याचा आज 1 मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय. सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, CO, जिल्हा परिषद, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, ग्रामीण SP स्वामीजी, सर्व इकडे बसलेले लोकप्रतिनिधी, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त स्वागत करतो, शुभेच्छा देतो. आणि सर्व उपस्थित बांधव भगिनी यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. यानंतर माननीय पालकमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे व इतर मान्यवरांना मी विनंती करते की पुढील प्रशस्तीपत्र व मानचिन्ह वितरणासाठी आपण मुख्य मंचावरील निम्न मंचावर उपस्थित व्हावं. महाराष्ट्र राज्यातील विविध सुरक्षा मंडळातील बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सानपाडा येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यासंबंधी मी विनंती करते. सर्वप्रथम श्री मयूर धोंडू देशमुख सुरक्षा रक्षक यांना मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते. प्रमाणपत्र, मानचिन्ह व धनादेश श्री योगेश वसंत पवार, श्री योगेश वसंत पवार, श्री संदीप कुमार लालजी मोरिया, श्री अविनाश कालिदास शिंदे, श्री दत्तात्रय प्रल्हाद अवघडे, श्रीमती मोहिनी प्रदीप शिंदे. महाराष्ट्र राज्यातील विविध सुरक्षा मंडळातील बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सानपाडा येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी आपण प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करूया.
आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण सर्वांचं आपण कौतुक करतोय. उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करूया. महाराष्ट्र दिनाचा हा रम्य असा सोहळा आदरणीय मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर संचलनाची पुढील सूत्रे आदरणीय श्री परेड कमांडर श्री शैलेशजी काळे यांच्याकडे सुपूर्द करते. माननीय मंत्री महोदय इतर मान्यवरांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करते. अरे शरद ये बाजूला बस बस ए टेका एबीपी परेड चालू झाली. सुंदर असं संचलन आता आपण सर्वजण पाहणार आहोत. परेड कमांडर आहे श्री शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ ठाणे शहर. सन 2015 साली राज्यसेवा सरळ सेवा अंतर्गत सेवेत दाखल झाले असून त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पालघर व रायगडमध्ये उत्कृष्ट काम केले. दुय्यम परेड कमांडर आहे श्री राजेंद्र चंद्रया कत्तुल, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय ठाणे शहर. 1989 साली राज्य राखीव पोलीस बलगट येथे दाखल. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळख निर्माण केली. अकॅडमी नाशिक येथे 10 वर्ष बाह्यवर्ग प्रशिक्षक व फोर्स 1 येथे 4 वर्षे उत्कृष्ट खडतर सेवा. पोलीस क्रीडा संकुलाच्या या विशाल मैदानावर सकाळचा कोवळा सूर्य हळूच आपली सोनेरी किरणं पसरवतोय. या प्रकाशात देशभक्तीचा नवा उत्साह, नवी ऊर्जा आणि नवी उमेद जागी होते आहे. आणि याच तेजस्वी वातावरणात शिस्त, संयम आणि राष्ट्रनिष्ठेचं जिवंत दर्शन आपल्याला घडवतायत. आपले ध्वजवंदन संचलनातील प्लाटून संचलन करतायत. परेड कमांडर श्री शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ आणि दुय्यम परेड कमांडर श्री राजेंद्र चंद्रया कत्तुल. पोलीस महासंचालक पद व 2 फोर्स 1चे विशेष सेवा पदक त्यांना प्राप्त झालेले आहे आणि लवकरच ते सेवानिवृत्तही होणार आहेत. शिस्त, संयम आणि राष्ट्रनिष्ठेचं जिवंत दर्शन घडवणारं हे संचलन आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण इथं उपस्थित झालात आणि याची देही याची डोळा हा सुंदर असा रम्य सोहळा आणि हे संचलन आज आपल्याला इथे पाहायला भेटतंय. हे आपल्यासाठी हा एक भाग्याचाच असा योग आहे. परेड कमांडर श्री शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ ठाणे शहर. 2015 साली राज्यसेवा सरळ सेवा अंतर्गत सेवेत दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उपविभाग पालघर रायगड येथे सेवा. समोरून येत आहे हा पहिला प्लाटून. ठाणे पोलीस आयुक्तालय मुख्यालय, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र वसंत साठे, सुपरन्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री रामकृष्ण तुकाराम दळवी, नेमणूक मुंब्रा पोलीस ठाणे. ज्यांच्या प्रत्येक पावलात शिस्त आहे, प्रत्येक हालचालीत एकसूत्रता आहे. एकाच लयीतील त्यांची पावलं जणू राष्ट्रासाठी धडधडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांसारखी. ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक दिलीप मधुकर वाघ, नियंत्रण कक्ष ठाणे शहर येथे नेमणूक आणि ठाणे पोलीस सेवेतून ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांनी 26 जानेवारी 1992 रोजी प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली परेड येथे सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक उमेश अंबादास रोडे, सुपरन्युमररी.
ठाणे शहर परिमंडळ प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री ज्ञानेश्वर वाघमारे, सुपर न्युमनरी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल निवृत्ती माने. डोळ्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर निर्धार आणि अंगात राष्ट्रसेवेची जिद्द. त्यांची ताठ मान आणि ठाम नजर सांगून जाते की कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. सुंदर असा गणवेश. यानंतरचं प्लाटून आहे पोलीस ठाणे शहर परिमंडळ महिला प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम राजाराम सूर्यवंशी, सुपर न्युमनरी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे. संस्कार, सामर्थ्य आणि सक्षमीकरणाची जिवंत प्रतिमा. शौर्यशाली अशा महिलांचं हे परेड पथक भारताच्या नारी शक्तीचं तेजस्वी प्रतीक. ठाणे शहर परिमंडळ महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी, सुपर न्युमनरी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे. आम्ही समर्थ आहोत, आम्ही सक्षम आहोत. नारी ही शक्ती आहे, नारी ही सक्षम आहे, अशा सांगणारं हे प्लाटून. ही परेड म्हणजे नव्या भारतातील नारी शक्तीचा विजय घोष आहे. शिस्त, समर्पण आणि देशप्रेम याचं सुंदर दर्शन घडवते. ठाणे शहर वाहतूक शाखा प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक शेणवी, सुपर न्युमनरी पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण महादेव ओगणे. संविधानाने दिलेल्या समतेचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा हा सजीव असा प्रत्यय आहे. हे संचलन खूपच प्रेरणादायी आणि सुंदर असं. ही परेड म्हणजे संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या मूल्याची सजीव अशी अनुभूती. होमगार्ड वरिष्ठ प्लाटून कमांडर श्री स्वप्नील भगत, सुपर न्युमनरी प्लाटून कमांडर श्री चेतन कातळकर, श्री चंद्रकांत दगा ठाकूर. शिक्षण, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर भारताच्या प्रगतीपणे दृढपणे चालणारे हे प्लाटून. महाराष्ट्र उत्पादन शुल्क प्लाटून कमांडर श्रीनिनाथ महाले, सुपर न्युमनरी दुय्यम निरीक्षक स्नेहल जगताप, दुय्यम निरीक्षक उमेश गायकवाड. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपादनाय हे ब्रीदवाक्य आहे. महसूल जमा करणं, अवैध मद्य विक्रीला आळा घालणं, अशा प्रकारचं कार्य ते करत असतात. यानंतर अग्निशामक दल ठाणे प्लाटून कमांडर श्री सुजित रामचंद्र पष्टे, सुपर न्युमनरी अग्निशमन केंद्र श्री मनोज मारुती लोणे, श्री प्रवीण दंगलबुल. अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीत या दलाचा आपण उपयोग करून घेतो. ठाम चाल, काटेकोर शिस्त आणि चेहऱ्यावर कर्तव्य भाव घेऊन हे जवान संदेश देत आहेत. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल पुरुष प्लाटून कमांडर आरक्षक श्री घनश्याम पाटील, सुपर न्युमनरी आरक्षक श्री किरण कृष्ण खांबे, श्री प्रवीण चव्हाण. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं आणि नागरी सेवा पुरवणं हे काम करतात. ही परेड म्हणजे संविधानानं दिलेल्या न्याय, सुरक्षितता आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करणाऱ्या शक्तीचा गौरवपूर्ण असा सन्मान आहे. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल महिला प्लाटून कमांडर आरक्षक कविता बाळूगर्जे, सुपर न्युमनरी आरक्षक स्मिता महाजन, आरक्षक माधुरी गायकवाड. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं, नागरी सेवा पुरवणं हे काम ते करत असतात. ही परेड म्हणजे नव्या भारतातील नारी शक्तीचा विजयी घोष आहे. शिस्त, समर्पण आणि देशप्रेम याचं सुंदर दर्शन घडवत आहे. होमगार्ड महिला प्लाटून कमांडर पटन नायक आणि जया गाडपकर आहेत, सुपर न्युमनरी दर्शना डिचोलकर. पोलिसांना सहकार्य करणं व निष्काम सेवा करणं हे काम ते करतात. नारी ही केवळ सहकारी नाही तर राष्ट्र निर्मितीची अग्रणी शक्ती आहे. ही परेड म्हणजे संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या मूल्यांची सजीव अनुभूती आहे. सिव्हिल डिफेन्स प्लाटून कमांडर भारती देशमुख, सुपर न्युमनरी रोहिणी गोलतकर. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना सहकार्य व नागरिकांची सेवा. यानंतर संयुक्त बॅट पथक, वाद्यवृंद पथक, ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण महादेव शंकर गोळी पोलीस उपनिरीक्षक,
श्री सुरेश कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय ठाणे शहर. महिला पोलिसांसाठी विसावा वाहन पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालणे व महिला, लहान मुले यांच्या तक्रारींचं निराकरण करून कायदा सुव्यवस्था सिव्हिल हॉस्पिटल ठाणे रुग्णवाहिका डॉक्टर सचिन बनसोडे, चालक रवींद्र जाधव, रस उज्ज्वला दळवी. आपत्कालीन परिस्थितीला रुग्णांना सेवा पुरवणे. महाराष्ट्र दिन, कामगार दिन, ठाणे महानगरपालिका ठाणे यांचा घनकचरा विभाग चित्ररथ. ठाणे शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचं काम ते करत असतात. स्वच्छ भारत मिशन चित्ररथ. आम्ही ठाणेकर सज्ज आहोत स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी. कचरामुक्त शहराचे 5 तारांकित मानांकन तसेच ओडिएफ प्रोटोकॉलमधील सर्वोच्च असे वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी हे स्वच्छ सर्वेक्षण. आपले ठाणे आपली जनगणना हा संदेश देश प्रत्येकाने जनकल्याणाने सक्रिय सहभाग होण्यासाठी. यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपल्या समोरून जात आहे. चालक सचिन डोंगर, शशिकांत पाटील, श्रीधर औटी आणि दुर्गा. यानंतर आपल्या समोर येते अग्निशामक दलाचं वाहन चालक आहे नितीन जाधव, लीडिंग फायरमन श्री प्रताप पाटील. ठाणे शहरात अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीत आग विझवणं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं. जागृत रहा, सुरक्षित रहा हा संदेश देणारं ठाणे ग्रामीण पोलिसांचं हे वाहन आहे. शशिकांत पाटील, श्रीधर औटी आणि दुर्गा दल आहे. धन्यवाद. यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण सावधान स्थितीत राष्ट्रीय गीतगान करण्यासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रीय गीतगान वंदे मातरम.
धन्यवाद. यानंतर माननीय मंत्री महोदय आदरणीय श्री एकनाथजी शिंदे व सोबत इतर मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, निमंत्रित मंडळी, वीरमाता, वीरपत्नी, सुजाण नागरिकांच्या भेटीगाठी घेतील. भेटी काय मी फक्त राम 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 करत झालं. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाचा हा रमणीय असा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर श्री कृष्णजी पांजा, ठाणे जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री रणजितजी यादव, माननीय पोलीस आयुक्त, ठाणे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत इथे उपस्थित सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व विभाग